मॅडम काय सांगाल तुम्ही या बारामती मतदारसंघाचे उमेदवार आहात। खडकवासला मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवारी प्रचारासाठी आलेला आहात, तर काय सांगाल या मतदारसंघाबद्दल? मागच्या वेळी जानकर साहेबांना 25,000 लीड दिलं होतं या मतदारसंघाने, तर यावेळी कशी स्थिती असेल? नाही, आम्ही आता सकाळपासून मतदारसंघात फिरतोय। वातावरण तर खूप चांगलं पॉझिटिव्ह आहे। येथील स्थानिक आमदार भीमरावांना तापकीर आपल्याच पक्षाचे महायुतीचे, आणि तुम्ही जे बोलला की मागचे सहभागी, तर आमचे काय महायुतीमध्ये असल्यामुळं आमचा विजय निश्चित आहे, त्याची काय आम्हाला काळजी नाही। आणि इथून सगळे नगरसेवक जे भेटत आहेत, सगळे लोक भेटत आहेत, ते आमचे BJPचेच आहेत, त्यामुळे 100% आम्ही विजयी होणार हे आम्हाला निश्चय माहिती आहे। आणि राष्ट्रपती जे जानकर साहेब आहे, यावेळी त्यांना डावललं, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, त्याचा काय प्रश्नच येत नाही, कारण महायुती म्हणजे आमचे सर्वच राष्ट्रप, शिवसेना, BJP, रिपब्लिकन हे सर्वच पक्ष आमचेच घटक आहेत, त्यामुळं त्याचा काय प्रश्नच नाही। आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहे सुप्रियाताई सुळे, त्या मागे 3 इलेक्शन लढलेले आहेत, निवडून पण आलेले आहेत, तुमच्यासमोर एक आव्हानच म्हणावं लागेल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आव्हान म्हणजे आता इलेक्शन म्हणलं ते समोर कोण ना कोण तर उभा राहणारच आहे, आणि जे कुलकुटुंबियांना जी पक्षाने जबाबदारी दिली की कुलकुटुंबीय कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला नेहमी तयार असते, आणि वातावरण तर एवढं पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं मोदीजींचा विजय तर निश्चितच आहे। आणि सर्व युवा शक्ती मोदीजींच्या बाजूने, आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहे। तुम्ही एक नव्याने इलेक्शन लढताय, तर तुम्हाला कसं वाटतंय मतदारसंघामध्ये फिरताना किंवा काय? पॉझिटिव्ह एनर्जी खूप मिळाली, आणि त्यामुळे आमचा विश्वास नक्कीच वाढलेला आहे। तुमच्यासोबत युथ आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच मोदीजींच्या मागे युथ आहे आणि नेहमीच राहणार आहे, आणि यापुढील जी लाट आहे ती मोदीजींचीच आहे। त्या लाटेचं स्वरूप हे आम्हाला पुढील महासागरात न्यायचं। दिवसभरातील प्रचार यंत्रणेचं कसं होतं स्वरूप? नाही, शेड्यूल आमचं सकाळपासून भेटतोय मतदारांना, भेटीगाठी चालू। खेळ, मनोरंजन आणि देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा। पाहत रहा प्राईम न्यूज मराठी।